हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. अर्थ खात्यासह अजितदादांकडील खात्यांची जबाबदारी कुणाला द्यावी यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं जाण्याची शक्यता. राष्ट्रवादीच्या वाट्याची खाती असल्यानं पक्षाकडून नावं देण्याची शक्यता. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या नरहरी झिरवळ यांची मागणी. तर प्रफुल्ल पटेल यांनीही याच संदर्भात सुनेत्रा पवारांची भेट घेतल्याची माहिती. सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करा. प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुलेंची प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंकडे मागणी. रायगडच्या म्हसळा नगरपंचायतीमध्ये शिवसेनेला धक्का. राष्ट्रवादीतून पक्षांतर केलेले 7 नगरसेवक अपात्र. कायद्याचं उल्लंघन केल्यानं जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय. जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी 7 फेब्रुवारीला मतदान तर 9 तारखेला मतमोजणी. अजितदादांच्या निधनामुळे आगामी निवडणूक तारखांमध्ये बदल. जळगावच्या बाजारात सोन्या चांदीच्या दरात ऐतिहासिक भाव. जीएसटीसह सोन्याचा दर 1,82,000 तर चांदी 4,05,000 एकाच दिवसात सोन्यात 14 तर चांदीच्या दरात 24,000 वाढ. कोणत्याही क्षणी अमेरिका करू शकते इराणवर हल्ला. समुद्रात 10 लढाऊ जहाजं आणि अनेक मिसाईल तैनात. प्रत्युत्तर देण्यासाठी इराणनंही केली मोठी तयारी. आणि आयसीसीच्या कठोर इशाऱ्यानंतर पाकिस्तान नमलं. पीसीबीचा बहिष्काराचा पवित्रा मागे. 2 फेब्रुवारीला श्रीलंकेला पाक संघ रवाना होणार असल्याची सूत्रांची माहिती. न्यूज 18 मराठीच्या कॉटन किंग स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आलाय आणि त्यामुळे 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आलेला आहे. 5 फेब्रुवारी ऐवजी आता 7 फेब्रुवारी रोजी मतदान तर 7 फेब्रुवारी ऐवजी 9 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आलाय. 5 फेब्रुवारी ऐवजी आता 7 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे तर 7 फेब्रुवारी ऐवजी 9 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानं महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. त्यामुळेच आता अजित पवारांच्या जाण्यानं त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाचं काय होणार? निधनापूर्वी अजित पवारांनी जी दोन्ही राष्ट्रवादीच्या जवळकीची सुरुवात केलेली त्याचं काय होणार असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यातच आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी नेत्यांनी केलेल्या दाव्यामुळे एकीकरणाच्या चर्चांना उधाण आलंय. बऱ्याच मीटिंग्स आदरणीय दादांबरोबर झाल्या. साहेबांच्या सूचनेप्रमाणे आमच्या सगळ्यांच्या विनंतीला सुद्धा धरून आम्ही पण विनंती सारखी करत होतो की दोन्ही पार्टीचं नुकसान होतं, आपण एकत्र राहिलं पाहिजे. आणि त्यामुळे त्या दृष्टिकोनातून बऱ्याच मीटिंग्स झाल्या होत्या आणि दादांची पण संमती त्या सगळ्या बाबतीत मिळालेली होती. आता अलीकडच्या काळात सुद्धा गोविंदबागला मीटिंग झाली. त्याच्यात मला तर प्रदर्शनात पूर्ण त्यांनी
त्यावेळी फिरवलं, आता सगळं झालं होतं. आणि त्यामुळे बऱ्याच मोठ्या पद्धतीनं आम्ही जिल्हा परिषद सुद्धा घड्याळीवर लढतो आहोत. तुतारीच्या ऐवजी घड्याळीवर लढतो आहोत. हे त्याचंच एक मोठं पाऊल होतं. आणि जिल्हा परिषदा झाल्यानंतर काही कायदेशीर बाबी होत्या की खासदार, आमदार हे जे काही पदसिद्ध पदं आहेत, हे जे निवडून आलेले, तर ते मर्जिंग होण्याच्या दृष्टिकोनातून त्याला काही कायदेशीर अडचण येऊ नये, हा त्यातला महत्त्वाचा भाग होता. तर सगळं तपासून योग्य ते निर्णय जिल्हा परिषदच्या नंतर होणार होते. मला राहून राहून दुःख होतंय की अखेरच्या क्षणाला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची एक व्हावी यासाठी दादांनी मला 2-3 वेळेला आग्रह केला की अंकुशराव, तुम्ही विठ्ठल शेठ मणिया, श्रीनिवास पाटील, तुमचे साहेबांशी चांगले संबंध आहेत, नेहमी तुमच्या वारंवार भेटीगाठी होतात, साहेबांशी आपण बोला आणि दोन्ही राष्ट्रवादी एक कशा होतील या दृष्टीने प्रयत्न करा. चर्चा करत असताना बऱ्यापैकी वाटाघाटी झाल्या आणि त्यावेळेस दादा म्हणत होते की काय नेमकी माशी कुठे शिंकली माहिती नाही. खरं म्हणलं तर आपण 12 डिसेंबरलाच एकत्र येणार होतो, पण तो येऊ शकलो नाही. ठीक आहे, निवडणुकीनंतर आपण निश्चितच एकत्र येऊया. तुम्ही अनेकांनी प्रश्न विचारले, त्यावेळी प्रत्येकानं मी हेच सांगितलं होतं, वेट अँड वॉच. खरं तर अवघ्या काही कालावधीनंतर ही गोष्ट कशा पद्धतीने पुढे न्यायची याचा दादांचा स्वतःचा प्लॅन तयार होता आणि दादांची ही इच्छा होती. पण आता दादांची ती इच्छा, जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं कुटुंब म्हणून एकत्र यावं, एकत्र काम करावं, ही जी इच्छा होती, ही कशी पुढे न्यायची त्याबद्दल आता आम्ही साहेबांचं मार्गदर्शन घेऊ. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं आणि शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले. मात्र आता त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी कोण स्वीकारणार याची चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री व्हावं असा आग्रह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी धरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या संदर्भात प्रफुल्ल पटेलांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याचं बोललं जातंय. त्याचसोबत राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचंही बोललं जातंय. ही चर्चा असताना मंत्री नरहरी झिरवळ यांनीही सूचक वक्तव्य केल्यानं चर्चांना उधाण आलंय. त्यांनी सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याची मागणी केली आहे, तर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुलेंनी देखील या संदर्भात मागणी केली आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी व पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अजितदादा यांच्या धर्मपत्नी खासदार सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांची पक्षाने नियुक्ती करावी व यासाठी तातडीची बैठक बोलवण्यात यावी, अशा प्रकारची चर्चा राज्यातील कार्यकर्त्यांमध्ये चालू आहे. सुनेत्रा वहिनी पवार यांची नियुक्ती करण्यासंदर्भात पक्षाच्या बैठकीत ठराव करण्यात यावा, यासाठी मी आजच पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल व पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब यांच्याकडे अशा प्रकारची मागणी केलेली आहे. दरम्यान सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. सुनेत्रा पवार यांना चांगला अनुभव आहे. त्या लोकसभाला लढल्या पण त्या निवडून आल्या नाही. त्यानंतर त्या राज्यसभेवरती आल्या आणि अजितदादांच्या पाठीचे त्या ताकदीनं अनेक वर्षांपासून उभ्या राहिलेल्या आहे. त्यामुळं अजितदादांचा वारसा पुढे चालवायचा असेल तर सुनेत्रा पवार यांनी डेप्युटी सीएम व्हावं, ही जी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्याकडे असलेल्या खात्यांची जबाबदारी कुणाकडे दिली जाणार याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. अजित पवारांकडे असलेली खाती कुणाकडे द्यावीत याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र देण्यात येण्याची शक्यता आहे. अजित पवारांकडे अर्थ आणि राज्य उत्पादन शुल्क खात्यांची जबाबदारी होती. ही तिन्ही खाती राष्ट्रवादीच्या वाट्याची असल्यानं ती आपल्याकडेच राहावीत यासाठी राष्ट्रवादी प्रयत्नशील आहे आणि त्यामुळे ही खाती राष्ट्रवादीतील कोणत्या मंत्र्याकडे देण्यात यावीत यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र देण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.